का हो बाबा, हे स्वेटर गिटर काय घातलं बाप्पा तुम्ही? स्वेटर काय घातलं का? थंडी पडली का एवढी? अरे बाप्पा रामदास, पाणी नाही पडलं का? काल रात्री किती गारवा लागू राहिला ना रे बाप्पा पाण्याचा. आता तू आहे जेवण बाप्पा. आता मी म्हातारा झालो, थंडी वाजते लवकरच. थंडी वाजते मले. कायचं जेवण हो बाबा, झालो ना आता अर्ध्या उमरचा. आता मला मा पोरीचे लेकर झाले, आंबा झालो मी. आता गोल्याचं लग्न झालं की आंबा होऊन जातो मग. आता कायचं जेवण हो बाप्पा मी. अरे बाप्पा अर्ध्या उमरचा झाला ना, काय झाला मायावळा? 70 वर्षाचा झाला का तू? हो बाबा हे आहे, अर्ध्या उमरचा झालो बा मी. बाई ना भाजीच खायची करा पेना, ते टेन्शन येते मला. आता गोल्याच्या बापाला विचारून घेतो, हेच लोक आहेत खाणारे भाज्या. मी काय माय जे बनवली भाजी, उलची भाजी लागते वाटीवर, काही खाऊन घेतो माय. 2 पाया जुळून घेतो, कोणत्याही भाजी असो कायची असो. माय काय नाटक नाही, माय नाटक या माणसाचीच आहे. गोल्याच्या अपेक्षा गोल्याचा बाप नाटक खायला, या माणसाला विचारून घेतो. शांते कोण एका कोपऱ्यात राहून काय पटर करू राहिली? काय विचार करू राहिली एवढा तू? तोच बापा आमचा रोजचा प्रश्न आहे बापा, भाजी कायची करावं. आता प्रत्येक माणसाला अलग अलग भाजी आवडते. आता जे भाजी बाबाला आवडते ते तुम्हाला नाही आवडत, जे तुम्हाला आवडते ते गोल्याला नाही आवडत. आता याच्यात आम्ही बाया काय करावं आता? टेन्शन आहे ना आमच्या जीवालेच. त्याच्यात काय करून टाकणं कोणती बी काय करावं लागतं शांती? एवढा काय विचार करू राहिली वा? नाही बाप्पा विचारच लागते, नाही तर मग काय तुम्ही पोटभर नाही जेवले तर मलाही चांगलं नाही वाटत. असं वाटते बाप्पा एक माणूस उपाशी राहिला, पोटभर जेवला नाही, डायरेक्ट म्हणता बाप्पा तुम्ही भाजी चांगली नाही केली शांतीत. नाही कर, कायची करता म्हणा ना. असं आहे का मग गोल्याची बाबा? मग शेवची करतो ना भाजी, शेवची भाजी करून टाकतो बाप्पा झटकन आणि पटकन. नाही बाप्पा शेवची नको करू, काही करतं का? एक काम कर, आलू वांग्याची कर भाजी. 1 नंबर आलू वांग्याची भाजी करून टाक. ठीक आहे मग बाबा आलू वांग्याची करून टाकतो, त्यात काय मला. बापा आलू वांग्याची भाजी आई बिलकुल नको करू बा. ते आम्ही आपण जेवण नऊ सांगून देतो बा पहिलेच, आपण जेवणार नाही आलू वांग्याची भाजी झाली तर. म्हटलं ना एकानं म्हटलं शेवची करतो तुम्हाला आवडत नाही, आलू वांग्याची करतो तर बोलायला आवडत नाही. आता लय घोर झाला की ना मांग. पाहू बाबा काय करू मी आता, तुम्ही सांगा. आता पाय बाई, तुला करायला लागते बेटा, घरस्ती चालायला लागते. मी तर काही खाऊन घेईन बाप्पा, खिचडी मिचडी टाकली तर आपला काही घोर नाही बेटा. तुला जे वाटते शांत ते कर, कोणाचंच नको ऐकू. तुला जे मनात आहे ते कर. खाणारे खाते नाही तर उपाशी राहतील बेटा. नाही बाबा तुम्ही राहू द्या, आता याला विचार करू द्या दोघांना बी. गोल्याले गोल्याच्या बाबाले वांग्याची करा का शेवची करा का कायची करा, तुम्ही तोपर्यंत डिसाईड करा कोणती भाजी बनवायची आहे. तर मी येतो तोपर्यंत गावातून पाहून चक्कर मारून एखादा. मैत्रिणीला भेटली नाही, 2-3 दिवस झाले. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत हा ना? हे बाप्पा आमच्या घरची परिस्थिती. हा म्हणते तो भाजी खात नाही, ते म्हणते ते भाजी खात नाही. आता मी करू तर कायची भाजी करू? फसली ना शांताबाई. तुमच्या घरी बी असा प्रॉब्लेम आहे का भाज्यांचा? तर नक्की सांगा मला. आता पाहतो म्हटलं बाप्पा मग भाजीचं काही गावात जाऊन. आणि मी गावातून जाऊन येईपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या. विसरू नका बरं. पटकन सटकन सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. आई तो खोटी बोल राहिली. आता जांभई खाल्ले, पुरे जांभई खाल्ले तास खाल्ले माय जांभई. बाबा म्हणे पिंकीसाठी आणले म्हणे जांभई. मी झोपीत होती मी ऐकलं ना, पण मला उठाव नाही वाटलं. सकाळी पाहतो तर बियाण दिसले माय जांभूळ्याच्या, तर तास खाल्ले माय जांभूळ. मला लय आवडतात तुला माहिती आहे ना. तर काऊन खाल्ले आई तर काऊन खाल्ले सांग बरं माय. आता माय हे पोरगी म्हटलं नांदा पकडेन, एकच नांदा पकडेन. अहो पिंके थांब ना हो माय, काय बोलू राहिली माय असा गावात नाही. जांभई खाल्ले देतो ना, थांब ना कायला पाहू राहिली इकडे ना. नाही हो माय तू झपके मारशील, मला माहिती आहे. तू आता मला पकडशील आणि चांगली झपके मारशील. ये तर तू हातात पहिले इकडे ये ना तू. पिंके थांब लवकर थांब. जाय हो माय खाल्ले जांभई, आता मला मारता काय तू? अवं गोके हातात ते हो माय, नाही मारत ना तुले. देतो ना माय जांभूया घेऊन, चल ना गावात नाही. तिथं येते ना भाजीवाला येते, त्या जांभूई असली देतो ना घेऊन. काय हो माय तिकडून अकोल्यात आणले ते जांभूई मस्तवाले. किती चांगले ताजे जांभूई होते माय आई. तर खाल्ले. आता कोणते चिमेल चामेल तिथं गावातले घेऊन. आई माय का दोघी मायले की काऊन म्हणून राहिल्या हो माय, काऊन पाहू राहिली वा पार्वती? अवं शांताबाई तिला मागच लागली माय. जांभूयाच खाल्ल्या म्हणते माझा माय आई. तर जांभूया खाल्ल्या म्हणते, बाबानं आणले होते म्हणते काल. अवं शांताबाई त्या भाऊजीनं काल म्हटलं जांभूळ आणले मस्त माय, टपुरे होते माय. जांभळे फटक डार्क कलरचे एकदम. जांभूळ आणले माय, तर मला खाल्ले माय 2-3. तर मला खावाच वाटले माय, तर काही माय खाऊन घेतले. मलाही माहीत नाही लागलं बाई. पाहिलं तर मग बिया फेकल्या तर दारात नाही. तर त्याईनं पाहिल्या माय. म्हणते जांभूळ आणले होते म्हणते रात्री बाबानं, तर मासे ठेवल्या काऊन नाही. मग त्याच्याच नांदा पकडला माय. आता माय कशा आहे पार्वती, तू लेकराचं खाऊन घेतलं वा? हो ना बाई ना, तेच म्हणलेली बाई पिंकीले. पाहतो ना तिथं भाजीवाला असते ना, तिथं पाहतो जांभूळ आहेत का. आता माय आपल्या गावात कुठे भेटत हो माय जांभूळ घेऊन बाई? काही नाही भेटत हो माय. मला माहित होतं ना, मला माहितच होतं पहिले. चल मग तू आता अकोल्याला जा, तिथून ते बाजारातून घेऊन मला. चल लवकर चल, पहिले पाहू तिथं आहे का. चल लवकर.
चलो माय मी येऊ राहिली तिकडेच भाजीला पाहतो म्हटलं काही भाजीवाला भेटला रस्त्याने गाडीवाला तर पाहतो म्हटलं माय चल मी तिकडे राहिली पार्वती. का बा सुशीला भाजीवाली दिसली का वाईले इकडे दे मला आला नाही आवाज पण दिसलीच नाही माय भाजीवाली. नाही व गंगा भाजीवाली दिसली नाही माय मला मी आणि पाय ना शिल्पा येत असता किती वेळ दोघीजणी गोष्टी करू माय बसून माय पाय दुखले तर मी वटावर बसली माय दिसली तर नाही भाजीवाली. सांग बरं माय मायसून म्हणे आता म्हणे चवडीच्या शेंगा ना म्हणे बापा भाजीले पिठू दुसरी भाजी खाऊन दिला ते भेंडीची भाजी केली माय पण त्या पिठाला काही आवडत नाही तर म्हणते त्या शेंगाची भाजी खातो म्हणते आजी इतका आठवला लाव माय पण त्या शेंगाच नाही बाई त्या यायच्या तर पाहिलं म्या भागीरथीच्या इथं पाहिल्या शेंगा आहेत का दुकानात नाही आहेत त्याच्या तर मला वाटलं भाजीवालीच नाही इकडं गलत आवाज आला पाहिजे भाजीवालीचा नाही आहे पण आहे ना नाही हो माय इकडं दिसलीच नाही भाजीवाली. पाय बायांचे कामं गिमं झाले वाटते मस्त बसला बाई ना सुशीला वटार बसलाय गंगा आणि शिल्पा मस्त गोष्टी करायला खाली उभ्या राहून झाले का बाया कामं मस्त आहे मारी काम पण तुम्हाला माय तर स्वयंपाक राहिला नाही भाजी सुचे नाही काही तर बोले बोलायचे बाप बसले बडबड करत मी आता स्वतः तुम्ही काय करा भाजी तर येतो म्हटलं मी गाव करून थोडंसं हो का शांताबाई नाही माय झाले आमचे कामं शिल्पाची माहीत झाले नाही आम्ही बसले तर गोष्टी करत मग कधी आली गंगा आली भाजीवालीला पाहायला मी आली किंवा माय भाजीवाली आहे का म्हटलं पण दिसलीच नाही तिकडे गल्लीत तुम्ही आपल्या इकडे असेल माय इकडे नाही भाजीवाली नाही व शांताबाई इकडे नाही आहे मी तसं बसला शिल्पान मी दिसली नाही माय मला मस्त गोष्टी करायली पाहिजे ना आधी ती भाजीवाली नाही आहे म्हटलं जांभळी पाहिजे मला तर पाहिजे म्हणजे पाहिजे आज जांभळी मला. आई माय काय झालं बा पिंकीले काऊन अशी हल्ला करुली माय एवढी आणि नाचच राहिली पिंकी काय झालं अहो माय तिच्या जांभूया खाल्ल्या माय आता जांभूयाच पाहिजे म्हणते मला तिला म्हटलं माय जाम आहे जाम तोडले माय मस्त झाडाचे ते आपले हे नाही का मीना बुडी तिच्या झाडाचे माय लाल लाल जाम तोडले बाई माय ते काय म्हटलं नाही नाही म्हणते फेकून दिले माय पुरी एवढी माझ्या राही पिंकी पाहिजे तर जांभूच पाहिजे म्हणते नाही तर चाल म्हणते अकोल्याच्या बाजारात तिथून दे म्हणते जांभई घेऊन मला. अहो माय मग हिचे खाल्ले तर जांभईच्या बापाने आणले ते म्हणा बाई ना खाल्ले ना माय चांगले लागले बाई तर खाऊन घेतले. हो माय जांभूळ म्हणते खायलाच पाहिजे या महिन्यामध्ये आखाडे लागत नाहीत म्हणते अंग पाय ठणकत नाही आता आखाडी लागली किंवा आखाडाचा महिना लागते अंग पाय ठणकते माय आखाडे लागतात तर ते जांभूळ खाल्ले ना हात पाय ठणकत नाही म्हणते माय जांभूळ खाणं चांगलं असते म्हणा बाई ना आता भेटायला तर पाहिजे माय भेटले तर खातो आपण. हिने खाल्ले ना माय हिनंच खाल्ले ना जांभूळ पुरे पुरे खाऊन टाकले तिला वाटले नाही पिंकीला किती आवडते माय बाबांना माहितीच आणले होते हो माय किती खेप सांगायची ना पिंकी खाल्ले लेकराचं तसंच असते व माय लेकराचं तसंच असते माय नांदाच लावतात ते त्यांना काही आणलं आपण खाल्लं आपला ते पडून नाही तिथं आपण खाऊन घेतो म्हणजे नांदा पकडतात ते लेकरं तुम्ही खाल्लं ना बाई ना येलेच तर बालहट म्हणतात व जांभूळ ताजे जांभूळ. आई माय पाय वा हे पाय ना पिंकी म्हणे माय जांभळ खायचे आणि जामुनवालाच आला व माय जांभूळ आले व बाई माय किती ताजे दिसले व हो बाई ना शांताबाई जांभळी तर मस्त आणले माय ताजे दिसायला हो माय पाहिजे की डार्क दिसायला एकदम बाई माय तर तोंडालाच पाणी आलं माय जांभळी पाहून हा आई माय हो खरंच आला जांभळीवाला काय व पिंकी लढू राहिली ना जांभळी पाहिजे पाय ते बाबांना आणले होते ते एवढे चांगले होते जांभळी हे पाय माय टवटव आहे व जांभळी अरे बापरे जांभळीवाला काय द्यावं मला जांभळी मला द्यावं बापा जांभळी लय वेळची मी खायचं मंजूर आहे ना माझी जांभळी बरोबर आले बापा तुम्ही गावात आमच्या टायमावर द्या बाबा पहिले 10 रुपयाचे द्या जांभळी द्या बरं 10 रुपयाचे. नाही व ताई जांभळी म्हटलं 10चे नाही येतील बाप्पा महाग आहेत जांभळी लय मोठे झाडं यायला लागतात बाप्पा आम्हाला त्याच्यावर तोड लागतात जांभळी खाली पडले ना तर जांभळी खराब होऊन जातात काही महत्वाचे नसतात ते हे पाहा कसे फ्रेश जांभूळ आहे एकदम एक बी खराब नाही निघेल गॅरंटी देतो इथंच खा नाही तर पहा एक बी खराब निघालं तर मग मना मिळेल तुम्ही 20 रुपये छटाक आहेत बाप्पा जांभळी. बापा भाऊ लय झाले ना पैसे 20 रुपये छटाक. हो बाप्पा ताई जांभूळ खाऊन तर पहा किती ताजे जांभूळ आणलेले आहेत मी डायरेक्ट बा टोपलं उचलला तोडले इकडे विकायलाच निघालो जांभूळ. हो बाई ना शांताबाई जांभूळ तर मस्त दिसू राहिले माय ताजे दिसू राहिले बापा भाऊ लय झाले ना माय 20 रुपये छटाक. आता गावात आहो ना आम्ही सिटीत का बापा माग आता गावातल्या गावात एवढे महाग विकता का बापा माझ्या घरी झाड होतं म्हटलं जांभळीचं तोडलं आम्ही असे लगभग जांभळी येत होते आम्हाला तर विकत घ्यायची जरूरत नव्हती पण ते धिंगाणा विना झाडात नाही माशा लागत पडत तिला चिकचिक होत जाय म्हणून तोडलं बापा ते झाड आता आमच्या घरी म्हटलं ह्या गोष्ट निघे जांभळ्याचे. हो माय मी पाहिलं नाही ती सासू होती त्याचं झाड होतं बाई ते ती सासू गेली झाडे गेलं ते तुम्ही तोडून टाकलं माय काय तोडलं माय काय गोच जांभू यायचे बाई त्याले किती गोड आणि टवटव जांभळी माय बापा आई दे ना किती असतो मला महाग असं काही असतं मला दे नाही घेऊन दे बरे घेऊन बापा द्या ना भाऊ 10 रुपयाचे द्या ना लहान पोरगे बापा देऊन द्या 10 रुपयाचे काय बापा त्यातनी. अरे ताई अरे सगळ्यांनीच लहान लेखाचं खा वाटते आता सगळ्यांनी म्हटलं 10 रुपये दिले मी तर सगळे म्हटलं मला मागतील मी धंदा करू का नाही बापा या पोटासाठी घुमू राहिलो गावं आता काय करता बापा मग दिन तर दुसरे मागतील मला त्या 10 रुपयाचे 10चे येतीलच किती अर्धी छटाक येतील अर्धी छटाकमध्ये काय 3-4 बसतील बापा मग तुम्ही म्हणसान 3-4च दिले भाऊ ना त्याची बोलसान मला तुम्ही
लावा ना भाऊ बरोबर, घेतो ना पावभर मी बी. हां पावभर हे घेते, शांताबाई घेते, लावा ना बरोबर. काय बाप्पा, जांभूळ आहे ना, खायची चीज आहे ना, खायची चीज आहे म्हटलं. तुम्ही लाली लिपस्टिकमध्ये बा पैसे किती कमवता, किती महाग आहे लाली लिपस्टिक. त्यात काही पाहत ना बा, तुम्ही घेऊन घेता. 30 रुपयाची लिपस्टिक, 20 रुपयाची शेणपट्टे आहे ते पटकन घेऊन घेता बाप्पा. त्या काय खायच्या वस्तू आहे, हे खायची वस्तू आहे. पण याती बाबा भाव लावू राहिले तुम्ही. गरीब माणूस आहो आम्ही. आत्ताच आणलं मी टोपलं. टोपलं आणलं आणि डायरेक्ट ताजे विकू राहिलो. तेवढं झाडा रिंगा लागते बाप्पा, काही तर किंमत करा नाही. नाही भाऊ द्या बरोबर, द्या बरं. मला ते 60 रुपये पाव देऊन द्या. 60 रुपये पाव द्या बरं. हो बापा भाऊ, गंगा बरोबर बोलली. 60 रुपये पाव द्या जांभळी. 60 रुपये पाव देऊन द्या. नाही ना ताई, परवडणार नाही बुवा, परवडणार नाही मला. आता 60 रुपये कुठी आणि 80 रुपये कुठी, 20 रुपयाचा घाटा घेऊ का पाव मी? नाही. ताई नाही. कमीत कमी तुम्हाला 75 रुपये येऊन जाईल मग. 75 रुपये पाव. आई माय तरी लिहिला महाग होतात ना. 75 रुपये पाव म्हटलं की. ताई जांभूळ खाऊन तर पहा तुम्ही, 1-2 जांभळी खाऊन पहा मग म्हणा मला कशा जांभळ्या आणल्या म्हणून मी. दाखवा बरं पहिले. 20 रुपयाचा दाखवा बरं. द्या बापा, एक छटाक द्या 20 रुपयाचे मला. पाव द्या खाऊन पहिले मा पोरीले. घेऊ पिंके, खाऊन पाय बरं कशी लागू राहिले जांभळे. ते पोरी मीठ घेते चव ना, मीठ घेते चव. अरे वा, काय मस्त जांभळे आणलं काका तुम्ही. आई लस मस्त आहेत वा, रसिलेदार आहेत नाही जांभळी, एक नंबर आहे काकू. कशा आहे बा पिंके, जांभळ्या कशा आहेत? बेस मस्त आहेत काकू. घेऊन घ्या ना, घेऊन घ्या बापा, पावर घ्या. काका खरखर पुरेल ते बापा. मस्त टवटव जांभळी आहेत बापा, लय मस्त लागू राहिले. द्या बरं बाबू, मग आम्हाला द्या 20-20 रुपयाच्यात द्या सध्याच्या, मग घेऊ आम्ही. आम्हाला खाऊन पाव द्या जरासे, आवडले की घेऊ पावर. बापा रे खरंच हो भाऊ, लयच मस्त आहे जांभळी, गोड आहेत नाही. बापा शाळेची आठवण आली आम्हाला. काय गंगा, असंच खात जाऊन आपण शाळेत जांभळ्या घेऊन मस्त त्याच्यात मीठ गीठ टाकून. भाऊला तर मीठ गीठ दिलं नाही, जुने आठवणी ताजे झाल्यावर नाही माय आता. हो माय खरंच हो माय, गोड आहेत जांभळी. घ्यायला पुरता शांताबाई पावर. हो का माय, खरंच गोड आहेत का गंगाबाई? हो माय शिल्पे, घे ना 2 घेतले, 2 जांभळ्या घे ना, खाऊन पाहिजे. दाखव बरं, दे बरं 2 जांभळी. का पिंके दे ना 2 जांभळी आम्हाला खाऊ दे ना. नाही माय, मी नाही देत तुला आता. मग दिले बाबाने आणले काय, खाल्ले मस्त. आता मला काय मागू राहिली, मी नाही देत नाही. घे दुसरे ते 20 रुपयाचे. सांग किती बदमाश नाही पोरगी पिंकी, पाहिली शांताबाई. हो माय बरोबर बोलाली ते. घ्या माय, पार्वती मायातले घे माय जांभळी, तिला नको मागू, राहू दे बाई. हो माय किती गोड आहेत वा, घ्यायला पडतात बाई शांताबाई. पावर घेऊन घेऊ माय जांभळी. 75 रुपये पाव म्हणते ना. द्या मग भाऊ आम्हाला एक पाव देऊन द्या जांभळी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? या मग बापा जांभळी खायले. ताजे जांभूळ आले मस्त आमच्या गावात. आता जांभळी खातो बापा आम्ही. तुम्ही व्हिडिओ असेच पाहत राहा आमचे चांगले. आणि आले अच्छा व्ह्यूवर्स, नवीन जे व्हिडिओ असतील ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बिना सबस्क्राईबचं कोणीच जाऊ नका. काय लागतं सबस्क्राईबला? काही लागत नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे. फ्रीमध्ये तुम्ही सबस्क्राईब करू शकता आपलं चॅनल. तर मग आम्हाला सपोर्ट करा आणि चॅनल सबस्क्राईब करून जा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला बाय, भेटू उद्या.